MMRDAमध्ये पायाभूत प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्यासाठी राज्य सरकारनं आज 4 कंपन्यांशी सामंजस्य करार केले। यामुळे MMR म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांसाठी 4,07,000 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। यामुळे या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासणार नाही आणि MMR क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रस्ते, बोगदे, मेट्रो महामार्ग, पूल यांच्यासारख्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी हा निधी वापरला जाणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं। MMRDAच्या माध्यमातून जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतलेले आहेत त्याच्या फंडिंग टाइपचे आपण आज MOU केले। 4,07,000 कोटी रुपयाचं फंडिंग हे MMRDAच्या प्रोजेक्ट्स करता आज उपलब्ध झालेलं आहे। याच्यामुळे आपल्या सरकारने जे काही MMRDAच्या अंतर्गत मेजर सगळे प्रोजेक्ट घेतलेले आहेत याला आता कुठेही फंडिंगची कमतरता राहणार नाही। ते मेट्रोचे असो, पाण्याचे असो, रस्त्यांचे असो, टनेलचे असो, या सगळ्या प्रोजेक्ट करता आता फंडिंग आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळे हा जो काही मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे ज्याला आपण भविष्यामध्ये 1.5 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करतो आहोत त्याकरता खूप मोठा फायदा आजच्या या MOU मुळे या ठिकाणी होणार आहे। पुण्यात युनिलिव्हर कंपनीच्या मॅग्नम आईस्क्रीम व्यापारासाठी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारण्याचा सामंजस्य करारही आज करण्यात आला। या केंद्रामध्ये 900 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 500 रोजगार उपलब्ध होणार आहेत। ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरच्या माध्यमातून भारताची क्षमता जागतिक स्तरावर विस्तारली जात असून देशातील अभियंते, IT तज्ज्ञ आणि कुशल युवकांना यामध्ये संधी मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि मजबूत शासन यामुळे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक व्यवसायांसाठी पसंतीचं ठिकाण बनलं असल्याचं ते म्हणाले।